तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज आपल्याला जायचं होतं भंडी शेगाववरून थेट पंढरपूरला. आपला काय वाखरीमध्ये मुक्काम नव्हता. सकाळी लेट आवरलं वगैरे आणि इकडं चालू होतं भजन. जरा वेळ थांबलो आणि इकडं आलो. आपल्या रावटीतलं महिला मंडळ म्हणत होतं, पहिल्या दिवसापासून माझ्या मागं लागलेली की बाबा आपला एक व्हिडिओ बनव. मग काय बनवलं, एक व्हिडिओ घेतले सगळे कॅमेऱ्यामध्ये, हाय बाय केलं सगळ्यांनी, चहा वगैरे घेतला. त्याच्यानंतर इकडं हे आपले संगमनेरचे मालपाणी नगरचं महिला मंडळ होतं आणि त्यानंतर हे दोन आजोबा आपल्या रावटीतले. शेवटपर्यंत रावटी सोडण्या बांधण्याचं काम केलं होतं त्यांनी. तिकडून आलो इकडं तर फुल लोड शेडिंग होतं. आपला नंबर काय लागायच नाही. चला म्हटलं आता बाजा गुंडाळायचा टाईम झाला होता. पटकन बाजा गुंडाळला आणि दिला गाडीमध्ये टाकून. बोजा टाकला तर इकडं महिला मंडळाला दमच नाही भाऊ, लगेच ताटं घेऊन जेवायची तयारी. जेवणं बिवणं झाले आणि निघालो आपण पुढं वाखरीला जायला, पंढरपूरला जायला. काही इकडं आलो, रस्त्याला चांगली गर्दी पण नव्हती एवढी. पुढं आलो इथं तर वाखरीमध्ये आजचं होतं शेवटचं रिंगण सोहळा. आता एवढी भयानक पब्लिक होती, म्हटलं आपल्याला कधी गोड दिसायचं आहे भाऊ. म्हटलं राहू द्या. भाऊंला म्हटलं चला आपण जाऊ पुढं निघून. मग काय आलो वाखरीमध्ये आलो. इथून पुढं जरा ट्रॅफिक जरा जास्तच वाढलं होतं. इकडं विठोबा बसला होता वरती कमानीवर, दर्शन घेतलं आणि आलो इकडं विठ्ठल विसावा मंदिरापाशी. पण इथं हे काय करत होते ना ते मला काही कळालं नाही. आणि तुम्हाला जर हे काय करताय ते माहीत असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा. मग काही तिथून आलो होतो आपण पंढरपूरमध्ये. विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर, एवढा आनंद झाला होता ना का विषयच नाही. इकडं आलो तर रावट्यांच्या गाड्या लेट आल्या होत्या. त्यांचं चालू होतं रावटे ठोकायचं काम. चालू द्या म्हटलं, तोपर्यंत आपण आराम करू. रामकृष्ण हरी.